मी शिवम देशमुख. एन्शियंट टेम्पल सिरीजच्या एपिसोड 12मध्ये आपण आलो आहे हिंगलाज देवी इथे. की देवीचं मंदिर हे आपल्या हिंगलाजपूरमध्ये आहे. मी तुम्हाला आता मंदिर दाखवतो. खूप जुनं मंदिर आहे. जवळपास हे 1303मध्ये या संपूर्ण मंदिराचं काम झालं आहे. ते मंदिर हे देवी तिच्या भक्तासाठी पाकिस्तानमधून आली ते म्हणते. त्या मंदिराची संपूर्ण माहिती मी लवकरच यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर अपलोड करेल. त्यामुळे चॅनलला बनत राहा. आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो, चॅनलला बनत राहा. हिंगलाज ज्वालामुखी हिंगलाज देवीचं प्रस्थान हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पाहू शकता. दोन्ही बाजूनी किल्ल्यासारखं आहे पूर्ण समय. आता आपण याच्या आत जाऊ. आत आल्यावर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. म्हणजे जुन्या काळातले दरवाजा लावायसाठी ते हे होते, पाहू शकता तुम्ही. अशा मोठमोठ्या अशा भिंती आहे. हे बुरुज आहे किल्ल्यासारखे. खूप सुंदर प्रकारे आहे. आता आपण समोर जाऊ. हे आहे ज्वालामुखी हिंगलाज देवीचं प्रवेशद्वार. पाहू शकता संपूर्ण जुन्या काळातल्या विटापासून बनलं आहे. हे जवळपास 900 वर्ष जुनं आहे. पूर्ण गोट्यापासूनचं हे गोटे विटा तेच एकत्र. आता आपण आत चाललो आहे. पाहू शकता हे पण खूप छान प्रकारे दाखवलं आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर तुम्हाला अशा प्रकारे लागणार आहे. इकडे हिंगलाज देवीचं मंदिर आहे आणि इकडे महाराजांच्या समाधी आहे आणि ते काही मंदिर आहे. आपण पाहू. हे चिंतामणी महाराज हिंगलाज देवी महाराजांची समाधी आहे हे इथे. तसेच इथे खंडोबाचं मंदिर आहे. खंडोबाचं मंदिरात आपण आता आत जाऊ. हे पाहू शकता तुम्ही, हे खंडोबाचं मंदिर आहे. बाहेर आल्यावर तुम्हाला इथे शिवमंदिर पण दिसेल, तसेच भैरव मंदिर म्हणून. आता आपण आत जाऊ. आत आल्यावर इथे हे भैरवनाथाचं पण मंदिर आहे. इथे छान आहे, एकदम थंडगार वाटत आहे आतमध्ये आल्यावर. ते प्लस महादेवाचं पण सुद्धा दर्शन होणार आहे तुमचं. खूप छान प्रकारे दाखवलं आहे. आता आपण बाहेर जाऊ. अशा प्रकारे सुंदरसं मंदिर आहे हे. इथे एक विहीर पण आहे, तुम्ही पाहू शकता. जुन्या काळातली विहीर अशी असते, पाहू शकता तुम्ही. विहीर आहे खाली, हे बघा. त्याच्यात मासे सुद्धा आहेत. अशी सुद्धा पण एक विहीर राहू शकते जुन्या काळातल्या. म्हणजे विहिरीवरून तर तुम्ही मंदिराचा अंदाज लावू शकत असाल की हे मंदिर किती जुनं असेल. खूप जुनं आहे, छान आहे. हिंगलाज देवीचा हे आहे प्रवेशद्वार त्याचा. हा श्रेयस माझ्या खूपशा ब्लॉगमध्ये आहे. प्रवेश करताना तुम्हाला ज्वालामुखी देवीचं हे दिसेल. इथे तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा दर्शन होणार आहे आत आल्यावर. इथे तुमचे गणपतीचे सोबत महादेवाचे सुद्धा दर्शन होईल. तसेच इथे मंदिर परिसरात आल्यावर तुम्हाला ससे सुद्धा पाहायला मिळेल, बघू शकता. क्यूट आहे. असं मंदिर प्रकारे आलो आहे आपण. हे ज्वालामुखी देवीचं मंदिर आहे. तसेच इथे तुम्हाला माहिती सुद्धा वाचायला मिळेल मंदिराच्या दोन्ही बाजूने, पाहू शकता. हे अतिशय जुनं आहे, 900 वर्ष जुनं आहे. मंदिराच्या चारी बाजूने आखलेलं आहे. आता आपण मंदिराच्या आत गाभाऱ्यात प्रवेश करू. ही आहे हिंगलाज देवी, ही तुम्हाला इथे दिसत असेल.
ही 900 वर्षापूर्वीची आणि स्वयंभू आहे, ही स्वतः प्रकट झाली होती त्याच्या भक्तासाठी. मंदिराची माहिती मी लवकरच अपलोड करेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इथे गाभाऱ्यात तुम्हाला अजून देवी देवताचे दर्शन सुद्धा होणार आहे. ज्वालामुखी हिंगलाज देवी म्हणून हे मंदिर आहे. खूप सुंदर प्रकारे ही देवी आहे. हे अशा प्रकारे मंदिर आहे गाभारा मंदिरचं. बाहेर तुमचे इथे गणपतीचे सुद्धा दर्शन होईल. त्याचबरोबर इथे एक पालखी आहे ज्यामध्ये महादेव आणि पार्वती सुद्धा आहेत. तसे याच्या समोर अजून एक गणपतीचे दर्शन होणार. मेन म्हणजे इथे कृष्णासोबत गजानन महाराज पण दिसत आहेत आपल्याला. कोणतरी महाराज आहे. असं हे छानसं मंदिर आहे. तर अशा प्रकारे हे हिंगलाज देवीचं मंदिर आहे संस्थान. खूप छान आहे. मंदिराच्या वरच तुम्हाला देवी सुद्धा पाहायला मिळेल. अशा प्रकारे सुंदरसं मंदिर आहे. बाजूलाच एक फॅमिली सुद्धा राहते. तर अशा प्रकारे हे मंदिर होतं. तर हे हिंगलाजपूर इथे आहे. ज्वालामुखी हिंगलाज देवी ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये आहे. तर इथे येण्यासाठी तुम्हाला आपल्या लोणीवर यायला लागेल. लोणीवरून गुगल मॅपच्या वरच्यावर तुम्ही येऊ नका, कसंच नको येऊ. खूप खराब रस्ता आहे, खूप खराब रस्ता आहे. जसं की हा तुम्हाला सांगू शकतो, खूप खराब रस्ता आहे आणि गाडी चालवण्यालायकीचं असतं नाही तिथे. तर आपल्या गुगल मॅपच्या भरोशावर न येता सरळ आपलं ते लोणीला यायचं आहे. पुलाच्या खालून तिथे आलो की तुम्ही विचारू शकता, किंवा तुम्ही तिथे आपलं ते एक गाव आहे आपलं वाटपूर्ण असं काहीतरी गावाचं नाव आहे. त्या गावाला सरळ डांबरच रस्ता आहे. सरळ याचं सरळ आल्यानंतर एकदम सरळ सरळ आला की तुम्हाला तिथे हिंगलाज देवीचं मंदिराचा एक बोर्ड दिसेल. तिथे आला की तुम्ही सरळ या गावात याल. फक्त ते गुगल मॅपच्या भरोशावर जाऊ नका, अशीच विनंती आहे. कारण की खूप खराब रस्ता आहे आणि गाडी चालवण्यालायकीचाही नाही आहे. तर हे नांदगाव खंडेश्वरचं तर हे खूप हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. 900 वर्ष जुनं मंदिर आहे आणि ऐतिहासिक मंदिर पण आहे. हे आपली हिंगलाज देवी पाकिस्तानमधून इथे आली होती. ते मंदिराची माहिती मी लवकरच अपलोड करेल. तर हे चांगलं तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी गर्दी कमी राहते भाविकांची. तुम्ही एकदा नक्की या मंदिराचा ॲड्रेस मी टाकून देईल, किंवा तुम्ही मला लोकेशन म्हणून मागू शकता. या मंदिराची मी तुम्हाला लोकेशन देईल, सेंड करेल तुम्हाला पर्सनल मेसेजमध्ये. तर या मंदिरात तुम्ही एकदा नक्की या. खूप छान प्रकारे मंदिर आहे. खूप जुनं काळातलं आहे मंदिर. या मंदिराच्या दोन्ही चारही बाजूनं ते भिंतसुद्धा आहे. म्हणजे किल्ल्यासारखं असते त्याच्यामध्ये हे भिंत आहे. खूप छान. इथे काही आधी ऋषीमुनी पण राहायचे. इथे एक जुन्या काळातले विहीर पण आहे. ते विहीर पाहिल्यावर तुम्ही सांगू शकता की ते किती जुनं ते आहे. विहिरीचं स्ट्रक्चर आहे ते जुन्या काळामध्ये यूज व्हायचं. तर एकदा या ठिकाणी नक्की या. धन्यवाद. फेस्टिवल हॉपर शिवम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.